मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे आणि अजित पवार सुद्धा भेटले आणि या दोन मोठ्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा न होण्याचे संकेत मिळाले। दोषी असेल तरच कारवाई होणार अशी भूमिका अजित पवारांनी फडणवीसांच्या भेटीनंतर मांडली आहे। मंत्रालयात बीड हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांसोबत दोन मोठ्या भेटी झाल्या। सकाळी धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले तर दुपारी अजितदादांनी भेटून फडणवीसांसोबत चर्चा केली। बीड हत्या प्रकरणामध्ये 3 प्रकारची चौकशी सुरू आहे। शहानिशा करण्यासाठी पुरावे पुढे दिले आहेत। वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पुढील कारवाई होणार, अजित पवार यांची माहिती। मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो कारण मला काही विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं। कारण डावसवरून आल्यानंतर मला म्हणजे फोनवर आम्ही बोललो, परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही। पण ते म्हणले मी जाणार आहे, तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबरमध्ये माझ्या या, आपण तिथं बसू आणि मग नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते म्हणले तुम्हाला जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या। ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे। एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल। मुंडेंचा संबंध नसेल तर कारवाई होणार नाही, राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचे स्पष्ट संकेत। ठीक आहे, माझी गोष्ट वेगळी आहे। माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडलेली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं, म्हणून मी ते राजीनामा दिला। आता चौकशा चालू आहे, तर चौकशीमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल। मी राजीनामा द्यावा की नाही हे फडणवीस दादांनी स्पष्ट करावं। माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नसल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय। दमानियांनी दिलेल्या पुराव्यात तथ्य असेल तर राजीनामा होईल, तथ्य असेल तर अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतील असं क्षीरसागरांनी म्हटलंय। माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही। माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयदर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। CDR वरती जे काही सापडेल आणि जे काही पुरावे अंजलीताईंनी तिथं दिलेत तिथं मला काही माहीत नाही, पण ते आढळल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागणार। घेतील तो दादा घेतील का? कारण की दादा पाठराखण करतात असं सगळ्या विरोधकांचं म्हणणं नाही, मला वाटतं त्यांनी दादा त्यांचा राजीनामा घेतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर कोणताही फैसला होणार नाही, उलट वाल्मिक कराड भाजपमध्ये दिसेल असा दावा राऊत करतायत। बीड हत्या प्रकरणी कोर्टात जाणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा आतापर्यंत झाला पाहिजे होता असं आनंद दवेंनी म्हटलंय। हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत। आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे व संघ परिवाराशी असेल फार तर, त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। जे पुरावे सापडतात, जे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडते त्याच्यावरती पोलिसांचा सुद्धा दबाव आहे आणि कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करता आहेत असं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं सुद्धा मत आहे, आमचं सुद्धा मत तसंच आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे, आतापर्यंत व्हायला पाहिजेच होता असं आमचं मत आहे। तर बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा संबंध, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंबादास दानवे करतायत। जी घटना मस्साजोगची घडली 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं। बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचा तर प्रत्यक्ष संबंध आहेच आहे आणि असं असताना आम्ही मागच्या 1.5-2 महिन्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडेंनी भूमिका घेतोय। दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणेवरील दबाव नक्कीच कमी होणार असा दावा धनंजय देशमुख करतायत। जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर यंत्रणेवर दबाव कमी होईल असं वाटतं तुम्हाला? दबाव तर 100% कमी होणार आहे। ज्या गोष्टी आलेल्या आहेत समोर त्या परत घडल्या नाही पाहिजे नंतरच्या कालावधीमध्ये,
की यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरचा जो दबाव आहे तो निश्चितच कमी होणार आहे.